आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली असून आयुक्त श्रीमती संजिता मोहपात्रा यांनी सर्व विभाग प्रमुखांची विशेष आढावा बैठक घेतली. पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावीत आणि आपत्ती काळात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. महानगरपालिका मुख्यालय येथील मंगलधाम आपत्ती व्यवस्थापन केंद्रात ही बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त सामान्य प्रशासन अश्विनी पाटील, उपायुक्त आरोग्य व स्वच्छता स्मृती पाटील यांच्यासह सर्व नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व जबाबदाऱ्या. आरोग्य व स्वच्छता विभाग शहरातील सर्व मोठे नाले, उपनाले आणि गटारींची सफाई 30 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम व रस्ते विभाग शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे 20 मे पर्यंत मुरुम टाकून बुजवून रस्ते सुस्थितीत आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाणीपुरवठा व जलनिस्सारण पावसाळ्यात नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता आणि औषध साठा तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात पाणी साचू नये म्हणून ड्रेनेज पंपिंग स्टेशन्स कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्युत आणि आपत्ती व्यवस्थापन विजेचा धक्का लागून अपघात होऊ नये म्हणून सर्व पोल आणि विद्युत यंत्रणेचे सर्वेक्षण करून धोकादायक पूल दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन वॉर रूम मंगलधाम येथे महापालिकास्तरीय 24 तास नियंत्रण कक्ष आणि वॉर रूम कार्यान्वित केली जाणार आहे. बैठकीत बोलताना आयुक्त संजिता मोहपात्रा म्हणाल्या की प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी ओळखून दिलेल्या कालावधीत कामे पूर्ण करावीत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. आपत्तीच्या काळात नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.